प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा। नाशिक पोलिसांचं पथक नाशिकहून मुंबईसाठी रवाना। नाशिक पोलीस लीलावतीत पोहोचणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। मुंबईत भाजप आणि शिवसेने 150 जागांवर एकमत। पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांबद्दल निर्णय होईल। सेना भाजपच्या बैठकीनंतर अमित साटम यांची घोषणा। मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट। प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार। संजय राऊतांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। भाजपनं दिला काँग्रेसला धक्का। प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटात दिलजमाई। विजय चौगुले धर्मवीर ग्रुपला शिंदेंनी झापलं। विजय चौगुले आणि 8 नगरसेवकांमध्ये होता वाद। आणि वरळीतला गौरी गर्जे आत्महत्ये प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। जामिनासाठीचा मार्ग मोकळा। नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट कोर्टानं जारी केलं। त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता। आता कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवारांकडे सोपवण्यात आलंय। अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय। मुख्यमंत्र्यांनीही माणिकराव कोकाटेंचा हा राजीनामा स्वीकारल्याचं कळतंय। तर नाशिकहून पोलीस सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळे कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल, कारण कॅबिनेट मंत्री असलेल्या कोकाटेंना आता पदावरून जावं लागणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर मंत्री कोकाटेंच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बघा सगळा घटनाक्रम। कोकाटे प्रकरणात काय घडलं तर सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालं आणि हे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सुद्धा त्यांना अटक झालेली नव्हती। कोकाटेंनी हायकोर्टामध्ये धाव घेतली, पण न्यायालयानं त्यांना तातडीनं दिलासा द्यायला नकार दिला। त्यानंतर कोकाटे तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि न्यायालयाला सांगितलं गेलं की ते सरकारी रुग्णालयामध्ये आहेत नाशिकच्या, पण ते होते पंचतारांकित लीलावती हॉस्पिटलमध्ये। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून सगळी खाती काढून घेतली। एक प्रकारे मेसेज दिला की राजीनामा द्यावा लागेल, पण तरी सुद्धा राजीनामा द्यायला 2 दिवस लागले। अजित पवारांनी आत्ता त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण कधी पोलीस निघाले अटक करायला तेव्हा हे पाहणं महत्वाचं आहे। कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे। येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे।